एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय ते बघितलं होतं आणि सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन आपण स्टार्ट केले होते. पहिलं ऍप्लिकेशन आपण बघितलं होतं, बरोबर आहे. ऍप्लिकेशन काय होतं? मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑफ अ व्हेकल व्हाईल टेकिंग ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता V इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. ठीक आहे, ते एक्सप्रेशन बघितलं होतं. आज आपल्याला सेकंड ऍप्लिकेशन बघायचं सर्क्युलर मोशनचं, जे आहे कोनिकल पेंड्युलमच्या रिलेटेड. आणि कोनिकल पेंड्युलमच्या रिलेटेड बरेच क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे खूप सोपा पॉइंट आहे हा. ठीक आहे, त्यामुळे लक्ष देऊन आजचं लेक्चर कम्प्लीट करायचं. हेडिंग टाकू शकताय कोनिकल पेंड्युलम, दिस इज द सेकंड ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. आता हा पॉइंट बघण्यापूर्वी किंवा कोनिकल पेंड्युलम स्टार्ट करण्यापूर्वी आपण पेंड्युलम काय असतो ते पहिल्यांदा बघूया. व्हॉट इज पेंड्युलम? ठीक आहे, मला वाटतं पेंड्युलम तुम्हाला माहिती असेल. पेंड्युलम म्हणजे जुन्या घड्याळामध्ये लंबक असायचं, बरोबर, जो टू अँड फ्रो पुढे पाठीमागे मोशन करत असायचं, त्याला आपण पेंड्युलम असं म्हणतो, बरोबर. मग पेंड्युलमची डेफिनेशन काय आहे बघा. ए टायनी मास, टायनी म्हणजे व्हेरी स्मॉल मास, बरोबर, ज्याला आपण बॉब असं पण म्हणतो, बरोबर. ए टायनी मास कनेक्टेड टू ए मासलेस, लॉन्ग लिहितो, लॉन्ग massless flexible inextensible string which is attached to a rigid support is called pendulum. बघा, पेंड्युलम म्हणजे काय, कशाला म्हणायचं, काय सांगितलं याच्यामध्ये. एक टायनी मास आहे. टायनी म्हणजे व्हेरी स्मॉल मास. ठीक आहे, एक मास आहे, व्हेरी स्मॉल मास, ठीक आहे, ज्याला आपण बॉब असं पण म्हणतो. आणि टायनी मास एका स्ट्रिंगला काय केलंय, अटॅच केलंय, बरोबर. आणि ती स्ट्रिंग कशी आहे बघा, लॉंग स्ट्रिंग आहे, जिची लेंथ ज्यादा आहे. मासलेस आहे, मासलेस म्हणजे त्या स्ट्रिंगचं मास खूपच कमी आहे. फ्लेक्झिबल आहे, फ्लेक्झिबल म्हणजे काय, जी बेंड होऊ शकते अशी. आता ऑब्व्हियसली स्ट्रिंग जी आहे ती फ्लेक्झिबलच असते. इनएक्सटेन्सिबल म्हणजे स्ट्रिंग कशी आहे तर स्ट्रेच होणार नाही, त्याला आपण इनएक्सटेन्सिबल असं म्हणतो, बरोबर. अशा स्ट्रिंगला ते मास अटॅच केलेलं आहे, बरोबर आहे. आणि ही जी स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग परत आपण काय करतो तर एका रिजिड सपोर्टला म्हणजे एका फिक्स सपोर्टला अटॅच केलेली असते. तर ही जी तयार झालंय यालाच आपण काय म्हणतो तर पेंड्युलम असं म्हणतो. खूप सोपं आहे. पेंड्युलम म्हणजे काय, छोटं मास एका वायरला ज्यावेळेस आपण अटॅच करतो, ती वायर ज्यावेळेस आपण काय करतो एका सपोर्टला, एका फिक्स सपोर्टला अटॅच करतो, त्यावेळेला काय होतं तर पेंड्युलम काय होतं तर तयार होतं, बरोबर. याला आपण पेंड्युलम असं म्हणतो. आता सिंपल पेंड्युलम म्हणजे काय ते बघूयात आपण. आता याच्यामध्येच मी काय करतो, डेफिनेशनला थोडस बदलतो. पेंड्युलमची डेफिनेशन तुम्ही लिहू शकता, याच्यामध्येच मी बदल करणार आहे. बघा, सिंपल पेंड्युलम म्हणजे काय. सिंपल पेंड्युलम म्हणजे सुद्धा टायनी मासच आहे, बरोबर आहे. या मासला आपण स्ट्रिंगला अटॅच करणार, हे सगळं सेमच आहे. या डेफिनेशन मध्ये थोडासा मी बदल करतो, इथून पुढे थोडासा बदल करतो. बघा, ज्या वेळेस इथं लिहितो मी, याच्या पुढे मी कंटिन्यू करतो. इज मेड टू oscillates in a vertical plane. It is called सिंपल पेंड्युलम. त्याला आपण सिंपल पेंड्युलम असं म्हणतो. बघा काय काय सांगितलं याच्यामध्ये. when a tiny mass attached to a string which is flexible, which is massless, which is inextensible, and when this string is attached to fixed support, we know that it is called as a pendulum. त्याला आपण पेंड्युलम असं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण हे जे मास आहे किंवा हा जो पेंड्युलम आहे, या पेंड्युलम आपण या व्हर्टिकल प्लेन मध्ये काय करतो
तर ऑसिलेट करतो म्हणजे काय, मी याला एका बाजूला असं ओढणार आहे आणि सोडून देणार. त्यावेळेस ऑब्व्हियसली काय होईल, हे जे मास आहे हे मास पुढं आणि पाठीमागं असं टू अँड फ्रो असं मोशन करत राहील. हा जो तयार झाला यालाच आपण काय म्हणतो, तर सिंपल पेंड्युलम असं म्हणतो. याला आपण म्हणतो सिंपल पेंड्युलम. येते लक्षात सिंपल पेंड्युलम म्हणजे काय. ओके, आता आपल्याला बघायचंय की कोनिकल पेंड्युलम काय आहे. आता कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय ते बघूयात आपण. ठीक आहे, इथं हेडिंग लिहितो मी, कोनिकल पेंड्युलम. आणि कोनिकल पेंड्युलमची डेफिनेशन लिहितो आणि मग समजून सांगतो की काय आहे. सोपं आहे कोनिकल पेंड्युलम मध्ये सुद्धा. ठीक आहे, बघा परत एकदा मी तशीच डेफिनेशन लिहिणार आहे. ए टायनी मास, ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, बॉब असं म्हणतोय. ठीक आहे, ज्याला आपण काय केलं, ज्याला आपण कनेक्ट केलं, कशाला कनेक्ट केलं, तर एका लॉंग मासलेस, बरोबर, फ्लेक्झिबल, ठीक आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला. ठीक आहे, आणि ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग आपण काय करतोय, ती स्ट्रिंग आपण काय करतोय, अटॅच करतोय. कशाला अटॅच करतोय आपण, एका रिजिड सपोर्टला, बरोबर, अटॅच टू ए रिजिड सपोर्ट. ठीक आहे, इज, बघा आता, इज मेड टू रोटेट, इज मेड टू रोटेट इन ए हॉरिझॉन्टल सर्कल with uniform speed is called conical pendulum. बघा डेफिनेशन कशी लिहिली आहे, थोडा थेरोटिकल पार्ट आहे, समजणं पण गरजेचं आहे, त्यामुळे लिहिलं इथं. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, बघा, कोनिकल पेंड्युलम म्हणजे वेगळं काही नाही, तोच सिंपल पेंड्युलम आहे. एक मास आहे, व्हेरी स्मॉल मास, एका स्ट्रिंगला जोडलंय. ठीक आहे, याला आपण काय केलं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये, किंवा या मासची आपण काय केली, थोडक्यात अशी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केली. ठीक आहे, कशी, तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केली. सुरुवातीला ही त्याची मीन पोझिशन आहे, ही जी पोझिशन आहे त्याला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. ठीक आहे, आणि या मासला आपण काय केलं, नंतर एका बाजूला असं डिस्प्लेस केलं आणि त्याची हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केली, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, तर त्या पेंड्युलमला आपण कोनिकल पेंड्युलम असं म्हणतो. ठीक आहे, बघा इकडं मी तुम्हाला इथं दाखवतो, बघा. ठीक आहे, एक छोटा एक्सपेरिमेंट करून दाखवायचा प्रयत्न करतोय. एक, बरोबर, या ठिकाणी काय दिसतंय, या ठिकाणी एक मास आहे, या मासला आपण बॉब असं म्हणू शकतो. याला आपण काय केलं, एका स्ट्रिंगला जोडलेलं आहे, बरोबर. ही एक लॉंग स्ट्रिंग आहे, मासलेस आहे, बरोबर आहे, फ्लेक्झिबल आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, आणि एका फिक्स सपोर्टला मी त्याला काय केलंय, अटॅच केलंय. तर हा जो तयार झालाय याला आपण पेंड्युलम असं म्हणतो. काय म्हणतो, याला आपण पेंड्युलम. ठीक आहे, आणि जर याला मी असं डिस्प्लेस केलं आणि जर सोडून दिलं, तर हा जो तयार झालाय याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण सिंपल पेंड्युलम. याला सिंपल पेंड्युलम असं म्हणणार. सिंपल पेंड्युलम मध्ये जे मास आहे किंवा जो बॉब आहे, त्या बॉबची काय होते, मोशन होते. कशी मोशन होते, तर वर्टिकल प्लेन मध्ये काय होते, त्याची ऑसिलेटरी मोशन होते, बरोबर. याला आपण ऑसिलेशन असं म्हणतो, किंवा याला आपण टू अँड फ्रो मोशन असं म्हणतो. ठीक आहे, तर हा झाला सिंपल पेंड्युलम. आणि त्याच्यानंतर आपण बघितला कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम मध्ये हाच सिंपल पेंड्युलम आपण वापरतो, आणि या सिंपल पेंड्युलमची फक्त मोशन वेगळी आहे. ही जी मोशन आहे, ही मोशन कशी आहे, तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे अशी. याला आपण म्हणणार कोनिकल पेंड्युलम, बरोबर आहे. हा जो बॉब आहे, हा बॉब काय करतोय, इथं सर्क्युलर मोशन करतोय, पण ही सर्क्युलर मोशन कशी आहे, तर हॉरिझॉन्टल आहे, म्हणून याला आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. या ठिकाणी हा जो बॉब आहे, या बॉबचं जे स्पीड आहे ते स्पीड कसं आहे, तर कॉन्स्टंट आहे, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, किंवा याचं जे लिनियर स्पीड आहे ते लिनियर स्पीड कॉन्स्टंट आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. याला आपण कोनिकल पेंड्युलम असं म्हणतो. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला जो क्वेश्चन विचारला जाईल, तो क्वेश्चन काय असणार आहे किंवा एक्सप्रेशन काय ते आपल्याला बघायचं. तर पहिल्यांदा या डेफिनेशन व्यवस्थित लिहा, मग आपण काय करूयात, याचा क्वेश्चन लिहूया.
ठीक आहे, वाटतं डेफिनेशन लिहिलेली असेल तर बघा. ओके, तर इथं बघा पहिला क्वेश्चन कोनिकल पेंड्युलम वरती इथं लिहिलाय मी. एक्सप्रेशन फॉर अँगल मेड बाय द स्ट्रिंग ऑफ कोनिकल पेंड्युलम विथ द वर्टिकल अँड डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलॉसिटी. म्हणजे दोन क्वांटिटी इथं आपल्याला फाइंड आउट करायची, एक म्हणजे अँगल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिनियर वेलॉसिटी ऑफ द बॉल. ठीक आहे, तर इथं आपण कोनिकल पेंड्युलमची पहिल्यांदा आपण डायग्राम काढूयात. बघा कशी होती डायग्राम. हा काय रिजिड सपोर्ट, याला एक स्ट्रिंग जोडली आहे बरोबर. या ठिकाणी इथं एक मास ज्याला आपण बॉब असं म्हणतो बरोबर आहे. ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण कसली पोझिशन म्हणतो, मेन पोझिशन. ठीक आहे, नंतर आपण याला असं डिस्प्लेस केलं, डिस्प्लेस करून इथून सोडून दिलं तर याची सर्क्युलर मोशन होणार आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपण दाखवूयात की सर्क्युलर मोशन ऑफ दॅट बॉब. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ऑफ दॅट बॉब. ठीक आहे, बरोबर येते लक्षात. बर, या ठिकाणी सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन होते असं आपण समजूयात. ठीक आहे, मग आता ज्या वेळेला ही सर्क्युलर मोशन होईल त्यावेळेला या स्ट्रिंगचा इथं जो अँगल तयार होणार आहे तो अँगल असणार आहे थीटा बरोबर. ठीक आहे, लेंथ ऑफ द स्ट्रिंग जी आहे ती एल मानूयात. लेंथ ऑफ द स्ट्रिंग एल आहे असं आपण मानूयात. ओके, सर्क्युलर मोशन होत असताना या ठिकाणी जी रॅडियस असणार आहे त्या सर्कलची ती रॅडियस आपण आर मानूयात. ठीक आहे, आर इज द रॅडियस ऑफ दॅट हॉरिझॉन्टल सर्कल. ओके, हे काय आहे तर दिस इज नथिंग बट अ हाईट ऑफ दॅट बॉब फ्रॉम द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट पासून किंवा त्या बॉब पासून किती हाईट वरती तो रिजिड सपोर्ट आहे ती हाईट आहे एच. ठीक आहे, याला आपण एच लिहूया. ठीक आहे, आता या ज्या बेसिक गोष्टी इथं दाखवल्यात त्या पहिल्यांदा आपण इथं लिहूयात. व्हॉट इज एस. एस म्हणजे आहे रिजिड सपोर्ट. अच्छा, पहिलं जे एक्सप्रेशन आहे ते थोडंसं डिटेलमध्ये लिहिणार आहे, नंतरची पुढची जी एक्सप्रेशन आहे ती पटपट पटपट होतील, त्यामुळे पहिलं सगळं व्यवस्थित लिहूयात आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर थीटा काय आहे. थीटा इज द अँगल मेड बाय स्ट्रिंग बरोबर विथ वर्टिकल आहे. अच्छा, व्हॉट इज एल. एल इज नथिंग बट अ लेंथ. कशाची लेंथ. लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, व्हॉट इज आर. आर इज नथिंग बट अ रॅडियस ऑफ सर्कल. अच्छा, ठीक आहे, एच काय. एच इज नथिंग बट अ हाईट ऑफ सपोर्ट फ्रॉम बॉब. ठीक आहे, ठीक आहे, या बेसिक गोष्टी होत्या त्या आपण इथे लिहिल्या. आता बघा त्या बॉबचं जे मास आहे ते मास आपण एम मानूयात. इथे लिहूयात लेट एम इज द मास ऑफ बॉब. आणि ते मास जे आहे किंवा तो जो बॉब आहे तो बॉब आपण कशाला अटॅच केलाय तर स्ट्रिंगला अटॅच केलाय. इथे लिहूयात विच इज अटॅच्ड टू ए स्ट्रिंग ऑफ लेंथ एल. बरोबर, काय लिहिलं मी इथं. तो जो बॉब आहे तो बॉब एका स्ट्रिंगला अटॅच केलाय ज्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे तर एल आहे. ठीक आहे, ओके. आता या सर्कलचं सेंटर आपण ओ मानूयात. सपोर्टला आपण एस लिहूयात. तर लिहिलंच बघा रिजिड सपोर्ट एस. ओके, आणि या पॉइंटला आपण पी असं म्हणूया. या पॉइंटला आपण पी लिहूया. ठीक आहे, इथं अँगल किती असणार आहे तर 90 डिग्रीचा अँगल असणार. ठीक आहे, अच्छा, ओके. आता ही ज्या वेळेला सर्क्युलर मोशन होईल त्यावेळेस बघा हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या ठिकाणी आपण स्ट्रिंगला काय केलेलं आहे डिस्प्लेस केलंय. सॉरी, त्या मासला काय केलं असं डिस्प्लेस केलंय बरोबर आहे. मग या ठिकाणी तो जो बॉब असेल किंवा ते जे मास आहे याच्यावरती अप्लाय झालेले फोर्सेस कोणते कोणते ते फोर्सेस आपल्याला काय करायचे त्यांचा आपल्याला विचार करायचा. काय सांगतोय समजतंय. बघा इकडं हा असा बॉब आहे. ठीक आहे, आणि याला पहिल्यांदा आपण असं डिस्प्लेस केलं आणि डिस्प्लेस करून परत काय केलं असे सर्क्युलर मोशन केले. समजतंय. पहिल्यांदा ही त्याची मेन पोझिशन, नंतर त्याला डिस्प्लेस केलं. हा कोणता पॉइंट पी,
आणि इथून सर्क्युलर मोशन व्हायला सुरुवात झाली. तर ज्या वेळेला तो बॉब पी या ठिकाणी असेल त्यावेळेला कोणते कोणते फोर्सेस त्या ठिकाणी अप्लाय होत आहेत ते आपल्याला काय करायचे तिथं लिहायचे. कोणते कोणते फोर्सेस असतील या ठिकाणी ते आपल्याला लिहायचे. बघा इथं लिहूयात. वेन द बॉब इज displaced when the bob is displaced at point P, the forces acting on it are. कोणते कोणते फोर्सेस त्याच्यावरती अप्लाय होत असतील जरा विचार करा. या ठिकाणी पहिला फोर्स असेल त्या बॉबचं मास बॉबचं वेट W इज इक्वल टू mg. बरोबर, हे डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल कारण की वेट ऑलवेज ऍक्ट इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा जो फोर्स असेल तो दुसरा फोर्स असणार आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. असे दोन फोर्सेस या ठिकाणी काय होत आहेत अप्लाय होत आहेत. मग ते दोन्ही फोर्सेस आपण इथे लिहूयात. पहिला फोर्स काय, वेट mg ऍक्टिंग वर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे. अच्छा, आणि दुसरा जो फोर्स आहे तो कोणता आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग, ज्याला आपण म्हणूया टी. टेन्शन इन द स्ट्रिंग. बरोबर, टेन्शन हा काय तर फोर्स आहे. बरोबर, जो अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे. मग आपण इथे लिहूया दुसरा फोर्स आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. ठीक आहे, ऍक्टिंग अपवर्ड along the length. असे दोन फोर्सेस या ठिकाणी अप्लाय होतात. ठीक आहे, पण हा जो टेन्शन हा जो फोर्स आहे, टेन्शन दोन ऍक्सिसच्या मध्ये अप्लाय होत आहे. जरा विचार कर. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. बरोबर, हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे एक्स ऍक्सिस, त्याच्यामध्ये फोर्स आहे. बरोबर, असा आहे टेन्शन. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी या फोर्सला रिझॉल्व्ह करावं लागेल. याचे दोन कॉम्पोनंट काढावे लागतील. एक कॉम्पोनंट व्हर्टिकल ऍक्सिस मध्ये, एक कॉम्पोनंट हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये. मग कॉम्पोनंट कसे काढायचे असतात किंवा फोर्सला कसं रिझॉल्व्ह करायचं हे आपण वेक्टर मध्येच काय केलं शिकलेलो आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय होईल बघा, हा अँगल आहे थीटा. मग हा अँगल सुद्धा किती असणार आहे, थीटाचा असणार आहे. बरोबर, ठीक आहे, समजतंय. अशी डायग्राम आहे ना. इथला अँगल थीटा, तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे, थीटाचा असणार. ठीक आहे, बर. मग इथं जर अँगल थीटा असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता असणार आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट होईल टीचा व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस थीटा. इथं अँगल तयार झालेला असतो त्या ठिकाणी आपण कॉस घेतो, हे सांगितलं मी तुम्हाला यापूर्वीही क्लासमध्ये. बरोबर, आणि दुसरा जो कॉम्पोनंट असेल तो या डायरेक्शन मध्ये असेल, तो उरलेला कॉम्पोनंट असतो साईनचा. म्हणजे इथे येईल टी साईन थीटा. बरोबर, असे दोन कॉम्पोनंट इथे तयार झाले. म्हणजेच इथं आपण लिहू शकतो की टेन्शन इज रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. बरोबर, टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. बरोबर, मग इथं लिहूया हिअर टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट्स. कोणते दोन कॉम्पोनंट आहेत ते, एक आहे टी कॉस थीटा आणि दुसरा आहे टी साइन थीटा. इथे लिहूयात आपण पहिला कॉम्पोनंट टी कॉस थीटा. कुठं ऍक्ट होतोय तो, ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. बरोबर, आणि दुसरा जो कॉम्पोनंट आहे तो कोणता आहे, टी साइन थीटा. जो कुठे ऍक्ट होतोय जरा बघा, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली, ऍक्टिंग हॉरिझॉन्टली टुवर्ड्स द सेंटर. बरोबर आहे का बघा, चेक करा. फोर्सला आपण रिझॉल्व्ह केलंय, टेन्शनला आपण रिझॉल्व्ह केलंय. इकडं टेन्शन होतं, याला रिझॉल्व्ह केलं. वरचा कॉम्पोनंट झाला टी कॉस थीटा, इकडचा कॉम्पोनंट झाला टी साइन थीटा. बरोबर आहे, कारण की फोर्स या डायरेक्शनला आहे, त्यामुळे एक कॉम्पोनंट इकडं आणि एक कॉम्पोनंट इकडं. टी साइन थीटा टुवर्ड्स द सेंटर आहे, टी साइन थीटा टुवर्ड्स द सेंटर. बरोबर, आता या ठिकाणी सर्क्युलर मोशन होते त्या बॉबची. मग बॉबची जर सर्क्युलर मोशन होत असेल तर मी तुम्हाला सांगितलंय की
प्रत्येक सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपेटल फोर्स हा येतोच किंवा सेंट्रिपेटल फोर्स हा ऍक्ट झालेला असतो. मग या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतंय, तर सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतंय, हा कॉम्पोनंट करतोय टी साइन थिटा. टी साइन थिटा प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. ही सर्क्युलर मोशन पूर्ण होण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्सची आवश्यकता आहे. सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, तर टी साइन थिटा. मग टी कॉस थिटा काय करतोय, तर टी कॉस थिटा बॅलन्स करतोय वेटला. टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतोय, बघा हा वरती चाललाय आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट आहे, त्यामुळे हा याला बॅलन्स करतो. बरोबर, मग इथं आपण लिहू शकतो हिअर टी कॉस थिटा बॅलन्सेस mg, बरोबर, वेट mg. अँड टी साइन थिटा काय करतोय, प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर आहे का, समजतंय की टी कॉस थिटा कोणाला बॅलन्स करतोय, वेट mg. आणि टी साइन थिटा काय करतोय, या सर्क्युलर मोशन, त्या बॉबची सर्क्युलर मोशन होण्यासाठी टी साइन थिटा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतो. बरोबर आहे, मग इथं आपण काय करू शकतो, दोन इक्वेशन लिहू शकतो की नाही, बघा बरं. टी कॉस थिटा इज इक्वल टू mg असं एक इक्वेशन तयार होईल. का असं लिहिलं मी, कारण की दिस कॉम्पोनंट इज बॅलन्सिंग द वेट mg, म्हणून असं लिहिलं. आणि दुसरं इक्वेशन काय लिहू शकतो मी, टी साइन थिटा काय करतोय, सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतोय, म्हणजे मी याला लिहू शकतो mv स्क्वेअर अपॉन आर, असं लिहू शकतो की नाही. बरोबर आहे, ठीक आहे. बर, आता बस झालंय, आपलं एक्सप्रेशन संपत आलंय. ठीक आहे, बघा आता आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. अँगल मेड बाय दी स्ट्रिंग, बरोबर, ही स्ट्रिंग त्या व्हर्टिकल बरोबर किती अँगल तयार करते ते काढायचं, म्हणजे थिटा फाइंड आउट करायचं. मग या दोन इक्वेशन वरून आपण फाइंड आउट करू शकतो. इथं लिहूया डिवायडिंग 2/1. इक्वेशन 2 ला 1 ने काय करूया, डिवाइड करूया, म्हणजे आपल्याला मिळून जाईल. मग कसं करता येईल, इथं बघा या साईडला लिहूयात आपण. कशी डिव्हिजन होईल, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय mg. बघा बरं, चेक करा. टी साइन थिटा डिवाइड बाय टी कॉस थिटा लेफ्ट हँड साइडची डिव्हिजन, mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय mg राईट हँड साइडची डिव्हिजन. इथं टी आणि टी टेन्शन कॅन्सल झालं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा आलं. बरोबर, इथं काय करता येईल, हा mg इथं जाईल. बरोबर, म्हणजे काय येईल, mv स्क्वेअर अपॉन आर, आणि हा mg इथं जाईल. m आणि m कॅन्सल झाला, याच्यावरून आपल्याला मिळाला टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर, याच्यावरून थिटा मिळेल. थिटा कसा काढणार, टॅन तिकडच्या बाजूला नेला की काय होतो, तर त्याचा इनव्हर्स होतो, म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. याच्या खाली तुम्ही लिहायचंय, माझ्याकडे जागा नाहीये, तुम्ही लिहा. काय लिहिणार, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ व्हर्टिकल. ठीक आहे, अच्छा, याला आपण इक्वेशन नंबर 3 मानूयात. ठीक आहे, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच व्ही. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच व्ही. हा बॉब सर्क्युलर मोशन करत असताना त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी व्ही असेल, ती लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इक्वेशन 3 वरून आपण व्ही मिळवू शकतो. बरोबर, मग इथे लिहिता येईल देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 3, काय लिहिता येईल इक्वेशन 3 वरून, बघा बरं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. मी या साईडला लिहिला तर काय होईल, आर जी टॅन थिटा असे येईल. बरोबर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा असे येईल. बरोबर, आणि याच्यावरून व्ही इज इक्वल टू मिळेल, मग आपल्याला दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढा, म्हणजे व्ही मिळेल. व्ही स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर नकोय आपल्याला, स्क्वेअर रूट घेतलं की काय होईल, व्ही इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आर जी टॅन थिटा. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉब. म्हणजेच त्या बॉबची जी व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी आपल्याला याच्यावरून मिळू शकते. बरोबर, याच्यावरून व्हेलॉसिटी मिळेल, याच्यावरून अँगल मिळेल. आर म्हणजेच रॅडियस आहे, त्या सर्क्युलर पाथची रॅडियस, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि थिटा म्हणजेच काय, अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल. बरोबर आहे, तर मला वाटतं हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. सोपा आहे क्वेश्चन, कन्सेप्ट
मी एवढ्या थेरी पार्ट मध्येच लिहिलेला आहे. ठीक आहे, आता पुढच्या क्वेश्चन मध्ये हा सगळा पार्ट इथून ते इथपर्यंत सगळा सेमच येणार आहे. इथून पुढचं सगळं एक्सप्रेशन बदलत जाणार. त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे. पहिलं एक्सप्रेशन असल्यामुळे मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर हे लिहा. आपण पुढचा पॉईंट बघूया. ओके, आता बघा आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे, टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. बरोबर आहे. आता इथं कोनिकल पेंड्युलम म्हणजेच काय, तर बॉब अँड बॉब काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो. मग टाइम पिरियड कोनिकल पेंड्युलमचा फाइंड आउट करायचा म्हणजे नक्की काय फाइंड आउट करायचं. टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट ए वन रोटेशन. बरोबर आहे. ऑब्जेक्टला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे याला आपण म्हणतो टाइम पिरियड. मग या ठिकाणी जो बॉब आहे तो बॉब सर्क्युलर मोशन करतो. तर त्या बॉबला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. तर तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय येतोय तो आपल्याला इथं बघायचा. ठीक आहे, आता हे जे एक्सप्रेशन मी इथं लिहिणार आहे ते एक्सप्रेशन साठी बघा, पहिल्यांदा मी क्वेश्चन लिहितो. एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. समजतंय, तो जो पेंड्युलम आहे किंवा तो जो बॉब आहे, तो बॉब एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम घेणार आहे त्या टाइमचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे, आता हे जे एक्सप्रेशन मी लिहिणार आहे या एक्सप्रेशन मध्ये बघा इथपर्यंतचा पार्ट सगळा सेमच आहे. इथपर्यंतचा पार्ट सगळा सेम आहे, ऍज इट इज तुम्ही कॉपी करायचा आहे. मी मगाशी सांगितलेलं की कन्सेप्ट इथून ते इथपर्यंत कॉमनच आहे. येतं लक्षात. इथून पुढचा पार्ट सगळा चेंज होणार. ठीक आहे, पण एक्सप्रेशन मोठा असल्यामुळं इथून पुढे बसणार नाही, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, इथला पार्ट पुसणार आहे. तर हा तुम्ही आहे असा कॉपी करायचा आहे, काही चेंजेस करायचे नाहीये. ठीक आहे, बघूयात आपण. ठीक आहे, आपल्याला पहिलं इक्वेशन काय मिळालं होतं बघा, इथून इथपर्यंतचा पार्ट सगळा ऍज इट इज आहे. मी डायरेक्ट इक्वेशन 1 पासून सुरू करणार आहे. बरोबर आहे. ओके, आपल्याला काय मिळालं होतं इथं इक्वेशन 1 मध्ये मी काय सांगितलं होतं, टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg. इथं लिहूयात आपण टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. हे आहे इक्वेशन नंबर 1. बरोबर. अच्छा, आणि इथं सर्क्युलर मोशन होण्यासाठी जो सेंट्रीपेटल फोर्स आहे तो सेंट्रीपेटल फोर्सचं काम कोण करतंय, तर टी साइन थिटा हा कॉम्पोनंट सेंट्रीपेटल फोर्सचं काम करतोय. म्हणून मी काय सांगितलं होतं, अँड टी साइन थिटा इज इक्वल टू, बरोबर, टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. जो फोर्स सेंटर कडे जाणारा असतो त्याला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. मग या ठिकाणी टी साइन थिटा हा फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, त्यामुळे याला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. पण मगाशी जे आपण इक्वेशन घेतलं होतं टी साइन थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर, त्याच्याऐवजी आपण इथं एम आर ओमेगा स्क्वेअर हे इक्वेशन घ्यायचं. सेंट्रीपेटल फोर्सचं हे इक्वेशन इथं घ्यायचं. एवढा बदल तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण की आपल्याला बघा टाइम पिरियड काढायचा आहे. टाइम पिरियड आपण कशाने इंडिकेट करतो, टी ने, आणि टी इज इक्वल टू काय असतो, 2π अपॉन ओमेगा. टाइम पिरियड काढण्यासाठी आपल्याला ओमेगा काढावा लागेल, आणि ओमेगा जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशन मध्ये बदल करावा लागेल. म्हणून सेंट्रीपेटल फोर्सच्या फॉर्म्युलामध्ये मी इथं ओमेगा आणला. ठीक आहे, मग जर आपण ओमेगाची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट करू शकलो आणि जर या फॉर्म्युलामध्ये टाकू शकलो तर आपल्याला टाइम पिरियड मिळून जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट, इथं टी म्हणजे टेन्शन आहे. जे दोन कॉम्पोनंट आहेत या दोन कॉम्पोनंट मध्ये टी म्हणजे काय, तर टेन्शन आहे. येते लक्षात, हा टाइम पिरियडचा टी नाहीये. ठीक आहे, बर. मग आता ही दोन इक्वेशन आली. मग आता इथं काय करूयात, डिवायडिंग इक्वेशन 2/1 करूया. ठीक आहे, इक्वेशन 2 ला 1 न काय करूया, डिवाइड करूयात. म्हणजे टी साइन थिटा अपॉन काय आलं, टी कॉस थिटा, बरोबर, इज इक्वल टू काय येईल, एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय काय येईल, mg असं येईल. इथं टी आणि टी म्हणजे टेन्शनचा टी तो कॅन्सल झाला. बरोबर. अच्छा, हे साइन थिटा आपण कॉस थिटा, इथं टॅन थिटा करू नका. हे एम ला एम काय झालं इथं कॅन्सल केलं आपण. ठीक आहे, याच्यावरून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल ते आपल्याला काढायचं. जी इकडे वरती जाईल आणि आर
खाली जाईल. बरोबर, म्हणजे इथं आलं जी साइन थिटा, बरोबर, जी वरच्या ठिकाणी गेला आणि आर खाली आला, अपॉन आर कॉस थिटा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर असं येईल. बरोबर, हे इक्वेशन आपण सरळ लिहूयात. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, बरोबर, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलंय बघा, जी साइन थिटा अपॉन काय आहे, आर कॉस थीटा असं आलं. ठीक आहे, बरं, याला आपण काय म्हणूयात, 3 म्हणूयात, इक्वेशन 3. बरं, आता या ठिकाणी बघा, साइन थिटा आपण कॉस थिटा टॅन थिटा करू नका. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करायचं, याच्यावरून आपण ओमेगा मिळवू शकतो आणि ओमेगा कळाले की आपल्याला टाइम पिरियड टी मिळून जाईल. ठीक आहे, आपण आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. या ठिकाणी काय करूयात, आर. आर म्हणजेच काय, तर रेडियस ऑफ दिस सर्कल. ठीक आहे, मग आर कसा फाइंड आउट करता येईल बघा, ट्रायंगल कोणता आहे, एसओपी. एसओपी या ट्रायंगल मध्ये इथे लिहूयात, इन ट्रायंगल एसओपी या ट्रायंगल मध्ये आर फाइंड आउट करायचं. मी काय करतो, इथं साइन थिटा हा रेशो घेतो. साइन थिटा काय येईल बघा बरं, साइन थिटा इज इक्वल टू काय येईल, साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा काय असतो, अपोजिट साइड. बरोबर, अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस. अपोजिट साइड म्हणजे कोण, आर, आणि हायपोटेनस म्हणजेच काय, इथं हायपोटेनस म्हणजे एल. बरोबर, हायपोटेनस म्हणजेच काय, 90 डिग्रीच्या समोरचा असतो हायपोटेनस. साइन थिटा इज इक्वल टू आर डिवाइड बाय एल असं येईल, आर अपॉन एल. बरोबर, मग याच्यावरून आपल्याला आर मिळून जाईल. कसा मिळणार, आर, आर इज इक्वल टू एल या बाजूला येईल, एल इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. बरोबर, एल साइन थिटा असं येईल. बरोबर, म्हणजे आर ची किंमत कळाली आपल्याला. ही आर ची किंमत आपण इथं टाकूया. बरोबर, इथं लिहूयात, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये हे टाकू, म्हणजे काय मिळेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय ते बघा, जी साइन थिटा अपॉन आर च्या ठिकाणी एल साइन थिटा इंटू काय आहे, कॉस थिटा. या ठिकाणी साइन थिटा आणि साइन थिटा काय होईल, कॅन्सल. ठीक आहे, बर, आता पुढे बघा, मग काय उरलं इथं, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा असं येईल. बरोबर, ठीक आहे. आता इथं स्क्वेअर आहे, आपल्याला स्क्वेअर नकोय, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढा. टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर या ठिकाणी काय येईल, ओमेगा इज इक्वल टू, हे पूर्ण टर्म स्क्वेअर रूट मध्ये जाईल, जी अपॉन एल कॉस थिटा असं येईल. बरोबर, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता ओमेगा मिळाला तर आपल्याला टाइम पिरियड मिळू शकतो. बरोबर, आता इथं लिहूयात आपण, लेट टी काय, आता टी इज नॉट अ टेन्शन हिअर. लक्षात ठेवा, टी टाइम पिरियड आहे, टाइम टेकन टू कम्प्लीट वन रोटेशन. टी इज टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. आणि आपल्याला काय माहिती आहे, एक बेसिक रिलेशन माहिती आहे. काय रिलेशन आहे, टाइम पिरियडचं बेसिक रिलेशन काय आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. बरोबर, आपण शिकलोय हे सुरुवातीला, टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ज्यांना हे माहिती नाही त्यांनी सुरुवातीचे लेक्चर्स बघायचे. टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. याच्यावरून ओमेगाची ही व्हॅल्यू आपण इथे टाकूयात. बरोबर, ओमेगाची ही व्हॅल्यू आपण इथे जर टाकली तर आपल्याला टाइम पिरियड मिळून जाईल. बरोबर आहे, मग काय येईल, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय, अंडर रूट काय आहे, जी अपॉन एल कॉस थिटा असं येईल. बरोबर, मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय होईल, या पूर्ण टर्मचा रेसिप्रोकल होईल. बरोबर, या पूर्ण टर्मचा काय होणार, रेसिप्रोकल होणार. एल कॉस थिटा वर जाईल आणि जी खाली, म्हणजे कसं तयार होईल, टी इज इक्वल टू मी असं लिहितो, 2 पाय साईडला लिहितो. बरोबर आहे, आणि असं लिहितो, एल कॉस थिटा अपॉन जी. बरोबर आहे, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. काय केलं कळालं, 2 पाय साईडला ठेवलं आहे तसं,
आणि ही टर्म जी आहे ती टर्म काय होणार आहे, वरती जाऊन रेसिप्रोकल होणार तिथं, म्हणजेच एल कॉस थिटा वर आणि जी खाली राहील. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. इथे लक्षात, सुरुवातीचा थेरी पार्ट या इक्वेशन पूर्वीचा थेरी पार्ट आहे असा येणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्यात कोणताही बदल होणार नाहीये, बरोबर आहे. पण इथं स्पेस नसल्यामुळे तो पार्ट मी इथं परत लिहिलेला नाही. ठीक आहे, तुम्ही तो सगळा पार्ट पहिल्यांदा लिहायचा आणि मग इथून इक्वेशन स्टार्ट करायचं. ठीक आहे, तर डिफरन्स कळाला इथं की काय फरक आहे. इथं फक्त इक्वेशन 2 मध्ये थोडा बदल केला आणि इक्वेशन 2 चेंज केल्यामुळे पुढे सगळं चेंज होत गेलं. ठीक आहे, शेवटी तुम्ही लिहायचंय दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. ठीक आहे, क्वेश्चन लिहा, आपण पुढे बघूया. ओके, आता इथं आपल्याला अजून एक एक्सप्रेशन बघायचंय. बघा, एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ ए कोनिकल पेंड्युलम. या कोनिकल पेंड्युलम मध्ये ही जी स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंग मध्ये काय क्रिएट होतंय, टेन्शन क्रिएट होतंय, बरोबर. ते टेन्शन किती येतंय त्याचा फॉर्म्युला काय ते आपल्याला बघायचं. मग इथं क्वेश्चन लिहितो मी, एक्सप्रेशन फॉर टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ कोनिकल पेंड्युलम. मग आता हे एक्सप्रेशन काय येतंय ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये मगाची थेरी परत एकदा इक्वेशन 1 पर्यंतची जी थेरी आहे ती येणारच आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, कारण की बघा कन्सेप्ट एकच आहे. आपण कोनिकल पेंड्युलम हा पॉईंट बघतो, त्याच्यामुळे त्याची जी थेरी आहे ती सगळी थेरी ऍज इट इज असतात, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. फक्त स्पेसमुळे मी काय करतोय ते लिहित नाहीये. ठीक आहे, बरं. आता इक्वेशन 1 पर्यंत आपण ऍज इट इज ठेवलंय असं समजूयात, त्याच्या पुढे काय करूया, स्टार्ट करूया. आपल्याला फाइंड आउट करायचंय टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे टी इज इक्वल. ठीक आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे टी इज इक्वल टू काय येतोय फॉर्म्युला ते बघायचं. इक्वेशन 1 तर ऍज इट इजच येणार आहे, बरोबर. टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट mg, देअरफॉर टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. हे आहे तसं लिहिलं, बरोबर आहे. आणि नेट सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, तर टी साइन थिटा, बरोबर. म्हणजे इथं आपण लिहू शकतो टी साइन थिटा इज इक्वल टू, बरोबर. सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतं इथं, टी साइन थिटा करतंय, बरोबर. त्यामुळे टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. आणि सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला इथं आपल्याला लिहायचा आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपण सुरुवातीला जिथं मी सेंट्रिपेटल फोर्स हा पॉईंट एक्सप्लेन केलाय त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला मिळून जाईल. जर ज्यांनी कुणी हे लेक्चर बघितलेलं नसेल सुरुवातीचे, किंवा हा फॉर्म्युला कसा आला हे जर माहिती नसेल, तर सेंट्रिपेटल फोर्स हा पॉईंट पहिल्यांदा बघायचा. ठीक आहे, असं. आता इथं आपल्याला फाइंड आउट करायचं टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणजे टी इज इक्वल टू काय येते ते. मग इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 आपण असं करूच शकत नाही. असं जर केलं आपण तर या ठिकाणी टी काय होईल, कॅन्सल होईल. मग फाइंड आउट काय करणार, बरोबर आहे. आपल्याला इथं टेन्शन फाइंड आउट करायचं म्हणजे टी तर कॅन्सल व्हायला नाही पाहिजे. मग या ठिकाणी 2 डिवाइड बाय 1 आपण करू शकत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करायचं बघा, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. दोन्ही इक्वेशनची आपल्याला काय करायचं, दोन्ही इक्वेशन साठी स्क्वेअर करायचंय. लेफ्ट हँड साईडचा स्क्वेअर आणि त्याची ऍडिशन, राईट हँड साईडचा स्क्वेअर आणि त्याची ऍडिशन. या साईडचा जर स्क्वेअर केला तर काय येईल बघा बरं. पहिला असं लिहितो मी, टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, बरोबर. याचा स्क्वेअर केला प्लस याचा स्क्वेअर करा आणि ऍड करा तो याच्यामध्ये, टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग, बरोबर. दोन्ही बाजूचा स्क्वेअर आणि ऍडिशन इज इक्वल टू च साइन मध्ये आहे असं. ठीक आहे, पुढं mg चा स्क्वेअर प्लस या साइड मध्ये एम व्ही स्क्वेअर अपॉन आर याचा स्क्वेअर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर याचा स्क्वेअर असं, बरोबर. थोडस शॉर्ट लिहितो. बघा काय केलं मी, याचा आणि याचा स्क्वेअर आणि ऍडिशन. पहिल्यांदा याचा स्क्वेअर लिहितो, सपोज टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस याचा स्क्वेअर टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू याचा स्क्वेअर mg याचा स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर याचा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक, इथं बघा टी स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो आपण. आतमध्ये काय राहील इथं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असं राहील. ही साइड आहे तशी ठेवा, mg ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर
ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतो मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असेल तुम्ही 1 येतं बरोबर. म्हणजे ही पूर्ण टर्म 1 येईल. 1 इंटू टी स्क्वेअर म्हणजेच काय उरलं फक्त इथं टी स्क्वेअर आलं. तर टी स्क्वेअर इज इक्वल टू एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इकडं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला आपण मानूयात इक्वेशन नंबर 3. याला 3 मानू. ठीक आहे. अच्छा, आता हे सिम्प्लिफाय करायचंय थोडं आपल्याला फाइंड आउट करायचंय टी. टी म्हणजे काय? टी इज नथिंग बट टेन्शन इन द स्ट्रिंग. ते आपल्याला फाइंड आउट करायचं. थोडंसं सिम्प्लिफाय करायचं. आपण फाइंड आउट करणार आहे इथं व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू. आपल्याला फाइंड आउट करायचं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय बरोबर आहे. ओके, आपण काय करूयात इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 यांची परत एकदा काय करूयात डिव्हिजन करूयात. आता डिव्हिजन करूयात. इथं काय लिहूयात नाव डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1. ठीक आहे. बघा परत एकदा याला इक्वेशन 3 म्हणलं आपण आणि 2 आणि 1 ची आता डिव्हिजन करायची. पहिल्यांदा काय येते बघूया. टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल इकडे काय येईल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी असं येईल. टी आणि टी इथं कॅन्सल होईल. ठीक आहे, होऊ दे. इथं कॅन्सल झाला तरी सुद्धा चालेल. आपल्याला व्ही स्क्वेअर काढायचा आहे आणि आलेली व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू इथं टाकायची आहे. मग त्याच्यावरून आपल्याला टी फायनली मिळून जाईल. ठीक आहे. आता साइन थिटा पण कॉस थिटा काय येणार टॅन थिटा आहे बरोबर. मग इथं लिहूया देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा पण कॉस थिटा टॅन थिटा. अच्छा, हे काय होणार आहे मी मगाशी सांगितलं एमजी कुठं जाणार आहे आरच्या शेजारी. म्हणजेच एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू एम जी आर. एम आणि एम कॅन्सल झाला. अच्छा, याच्यावरून बघा आपल्याला काय मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा असं मिळेल बरोबर आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे. ओके, पण असा चेंज आपल्याला इथं करायचा नाहीये. ठीक आहे, टॅन आपल्याला नकोय. टॅन आपल्याला या ठिकाणी नकोय. बघा इकडं आपण इकडं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा असं पण मिळवू शकतो, पण आपल्याला ती व्हॅल्यू नकोय. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. बघा इथं काय उरलंय टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असं उरलेलं आहे. पण टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात कशावरून या ट्रायंगल वरून. कोणता ट्रायंगल आहे एस ओ पी. एस ओ पी इथं लिहूयात इन ट्रायंगल एस ओ पी. टॅन थिटा काय येतोय सांगा मला. टॅन थिटा इज इक्वल टू टॅन म्हणजे काय असते अपोजिट साइड बरोबर डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड. टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड कोणते आर आणि ऍडजस्टंट साइड कोणते एच. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एच अशी व्हॅल्यू येईल. आणि ही व्हॅल्यू आपण काय करूयात या ठिकाणी सबस्टिट्यूट करूयात. कुठं या ठिकाणी. म्हणजे याला आपल्याला म्हणावं लागेल इक्वेशन किती आहे 4 आणि इथं लिहूयात पुट इन 4. समजतंय. याला आपण 4 मध्ये टाकूयात. म्हणजे काय आलं बघा बरोबर. इथं टाकूयात याच्यामध्ये या ठिकाणी टाकले आपण. देअरफॉर आर अपॉन एच इज इक्वल टू आर अपॉन एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असं येईल बरोबर. हे सगळं कशासाठी चालू आहे व्ही स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी. मग याच्यावरून आपल्याला व्ही स्क्वेअर मिळून जाईल. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय बघा बरं आर जी इकडे वर जाणार आर इंटू आर आर स्क्वेअर जी वरती जाणार अपॉन एच आहे तसा आणि इकडं व्ही स्क्वेअर बरोबर. मग ही मिळाली आपल्याला व्हॅल्यू व्ही स्क्वेअरची आणि ही व्हॅल्यू व्ही स्क्वेअरची आपण काय करणार आहे इथं सबस्टिट्यूट करणार आहे. बघा इक्वेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण तुम्हाला हे सोडवावं लागेल. इथं लिहा पुट इन इक्वेशन 3. बघा हे एक्सप्रेशन कदाचित तुमच्या पुस्तकामध्ये नसेल पण याच्यावरती न्यूमेरिकल मात्र विचारला जाऊ शकतो म्हणून हे एक्सप्रेशन मी घेतोय. हा फॉर्म्युला तुमच्या पुस्तकामध्ये कदाचित नसेल. ठीक आहे, पण हे एक्सप्रेशन जे येत आहे ते एक्सप्रेशन वरून न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, बर. मग आता काय तयार होईल बघा इक्वेशन 3 मध्ये आपण ती व्हॅल्यू जर टाकली तर काय टी स्क्वेअर इज इक्वल टू एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज प्लस. ठीक आहे, इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकतोय मी. अच्छा, एम अपॉन आर साइडलाच लिहितो मी. एम अपॉन आर साइडलाच लिहितो. ठीक आहे, एम अपॉन आर आणि व्ही स्क्वेअर ह्या व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची आपल्याला आर स्क्वेअर जी अपॉन एच. आर स्क्वेअर जी
अपॉन एच ब्रॅकेट कम्प्लीट आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. पूर्ण ब्रॅकेटचा इथं स्क्वेअर आहे बघा. एम अपॉन आर मी साईडला ठेवलंय आणि व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी मी कोणती व्हॅल्यू टाकली, आर स्क्वेअर जी अपॉन एच आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आता याला थोडंसं सिम्प्लिफाय करत गेलो की आपल्याला फायनल आन्सर मिळून जाईल. एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे असं बघा. इथं इथं एम आहे, एमचा स्क्वेअर आहे आणि इथं जी आहे, जीचा पण स्क्वेअर आहे. म्हणजे एम जी चा स्क्वेअर आहे. मग तो एम जी चा स्क्वेअर जो आहे तो मी ब्रॅकेटच्या काय करतो, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतो. काय केलं कळलं? एम जी चा स्क्वेअर आहे त्यामुळे एम जी चा स्क्वेअर मी बाहेर घेतला स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर. आणि आतमध्ये आता काय उरणार आहे बघा, एम जी तर बाहेर आला. मग आता इथं एक आर स्क्वेअर आहे. ठीक आहे. डिवाइड बाय आर एच आणि यांचा स्क्वेअर आहे असा. समजतंय? एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर बाहेर घेतला, आतमध्ये उरला आर स्क्वेअर, आर एच आहे तसा आणि स्क्वेअर पण आहे. एक आर इथं आर ला कॅन्सल झाला म्हणजे उरलं काय, आर अपॉन एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथं आलं एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि आतमध्ये काय उरलंय, आर अपॉन एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. इकडे काय टी स्क्वेअर. आता काय चेंज करता येईल बघा, इथं मध्ये प्लस साईन आहे, कॉमन घेता येईल. एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर कॉमन घेता येऊ शकतो आपल्याला. मग कसं येईल बघा बरं. एम जी ब्रॅकेटचा स्क्वेअर जर कॉमन घेतला आपण तर आतमध्ये काय राहणार आहे विचार करा. इथला एम जी स्क्वेअर जर कॉमन घेतला तर इथं उरेल 1, इथं आहे प्लस, हा एम जी स्क्वेअर बाहेर घेतलाय त्यामुळे इथं उरेल 1. आता तो 1 नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि आतमध्ये काय उरलंय बघा बरं, आर अपॉन एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर. टी स्क्वेअर इज इक्वल टू असा. ठीक आहे. पण आपल्याला टी इज इक्वल टू पाहिजे, मग दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. मग टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट जर घेतलं तर टी इज इक्वल टू एम जी चा स्क्वेअर आहे, इथलं स्क्वेअर रूट निघून जाईल आणि तो उरेल एम जी. टी इज इक्वल टू एम जी. आणि ही जी टर्म आहे ही पूर्ण टर्म मात्र स्क्वेअर रूट मध्ये जाईल. म्हणजेच अंडर रूट मध्ये येणार 1 प्लस आर अपॉन एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर tension in the string of a conical pendulum. This is expression for tension in the string. टाइम पिरियडचा फॉर्म्युला नाहीये हा, टेन्शन इन द स्ट्रिंगचा आपण फाइंड आउट केला. येते लक्षात? ठीक आहे. तर हे आपण बघितलं टेन्शन इन द स्ट्रिंग फॉर ए कोनिकल पेंड्युलम. या ठिकाणी कोनिकल पेंड्युलमच्या रिलेटेड जेवढे एक्सप्रेशन आहेत तेवढे सगळे एक्सप्रेशन मी इथं घेतलेले आहेत. ठीक आहे. काही एक्सप्रेशन तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत पण त्याच्यावर न्यूमेरिकल मात्र विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सगळे एक्सप्रेशन व्यवस्थित समजून घ्या, फॉर्म्युले लक्षात ठेवा. मग आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल चालू करू त्यावेळेला तुम्हाला याचा यूज होईल. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. सांगितलेले सगळे एक्सप्रेशन, सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहा, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं. ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.